श्री दत्तवर्दी आचार्य श्री पालिमकर शास्त्री यांची पिढी देवपूजा या ठिकाणी श्री क्षेत्र जाळीचा देव इथे आज सप्तमीच्या दिवशी सोडलेली आहे। श्री क्षेत्र जाळीचा देव येथे आलेले सर्व भक्त मंडळी या देवपूजेचे पूजा करीत आहेत। अशी ही अपूर्व देवपूजा इथे सुटलेली आहे। जाळीचे बाबा की जय। अपार प्रसन्नतेने परमेश्वराने इथे 2 मिनिटाचं वास्तव्य केलेले आहे। अमंगळ दिशा मंगळ केलेले आहे। विश्रांती केली मुहूर्त घटी, श्रम हरिला या स्थानी प्रभूचा, म्हणून श्रम हरती भक्तांचा, पावशी सकळ जनास कुमारा चक्रधरा। जय मालनी कुमारा चक्रधरा असे हे माळव पंथाचं दिगंत कीर्ती पसरलेलं असं हे देवस्थान श्री क्षेत्र जाळीचा देव। आणि या ठिकाणी देवपूजा सुटलेली आहे। सर्व भक्त मंडळी अतिशय आनंदाने आणि श्रद्धापूर्वक देवपूजा करीत आहेत। या ठिकाणी देवपूजा होत आहे। भक्त मंडळी देवपूजा करीत आहेत। आचार्य श्री पालिमकर शास्त्री यांची ही पिढीची देवपूजा इथे सुटलेली आहे। सकाळी 4:30 पासूनच देवपूजा करण्यासाठी गर्दी जमलेली आहे। आज नवरात्रातली सप्तमी म्हणजे 7वा दिवस आहे। भिक्षुक वासनिक श्रद्धावंत संत महंत सर्व ही देवपूजा करीत आहेत। मालगंठीच्या पूजा अवसराचे वस्त्रप्रसाद या ठिकाणी होत आहेत। ही माचोळी आहे। श्री प्रभू बाबा ज्या ठिकाणी 125 वर्ष रुद्रपूरला राज्य केलं, तर तिथे जो माचा होता अर्थात पलंग, त्या पलंगाचे हे पुठ्ठे आहे। हे माचोळी आहे। नंतर हे गुढा आहे, हा गुढा आहे। ही माचोळी आहे। मालगंठीच्या पूजा अवसराचे हे वस्त्रप्रसाद ह्या पहा तुम्हाला सुवर्ण टिकल्या दिसतात। मालगंठीच्या पूजा अवसराचे हे वस्त्रप्रसाद अतिशय दुर्मिळ। त्याचप्रमाणे 1650 तीर्थ करण्यासाठी तुंबळ गर्दी जमलेली आहे। ही पिढीची मूर्ती आहे आसन छिन्न स्थळीची। तपस्विनी ज्योतिषाचार्य श्री वसुधा दिदी पालिमकर व्यवस्थापन करीत आहेत। हे 1650 तीर्थ। त्यानंतर हे आसन छिन्न स्थळी पाहिजे। ही भक्त मंडळी इथे 1650 तीर्थ करीत येत आहेत। अतिशय शांततेने श्रद्धापूर्वक नका बसू।
तुम्ही नवीन लाईन लावली का? हां, या ना, बसा ना, मग बसून जा. बसा बसा बसा. हो, तिथं गडबड न करू. बसायला कुठं जागा आहे? तिथं कुठं बसू राहिल्या? हां, असं इकडे या मावशी. ज्यांना जागा नसेल बसायला त्यांनी इकडे या, मी त्यांना जागा देतो. आचार्य श्री पालेंद्र शास्त्री श्री दत्तवर्धी परमपूजनीय आचार्य श्री पालेंद्र शास्त्री यांच्या पिढीचे देवपूजा जाळेसाडे येथे 7व्या माळेला सुटलेली आहे. अतिशय सुंदर आणि योग्यताकारक अतिशय जुनी अशी देवपूजा. हे 16.5 आसनचे बुधा कैसे पिवळत असे अतिशय प्रसन्नतापूर्वक प्रसाद व विशेष इथे करायला भेटत आहे. ज्यांना जागा नाही त्यांनी इकडे या, त्यांना जागा देतो मी. या इकडं प्रसाद करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी. कुठेही मधात घुसू नका. बसा बसा बसा, लावा लाई, बसा. चला चला पटापट द्या. अयोग्यता नष्ट करून योग्यता प्रदान करण्यात अशी ही अपूर्व देवपूजा आज इथे सद्भक्तांच्या आग्रहामुळे सुटलेली आहे. अपार उत्सुकतेने परमेश्वराचे नामस्मरण करीत जीवनाचं कल्याण करावं यासाठी ही सर्व भक्त मंडळी अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नगर, अहिल्यानगर, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी असे दूरदूरून पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर दिल्ली, चंदीगड, अमृतसर, हरियाणा, अंबाला, पठाणकोट अशा दूरदूरून कलकत्ता अशा ठिकाणी सर्व भक्तमंडळी इथे जमा झालेली आहे. परमेश्वर त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करीत
मी आचार्य श्री दत्तवर्ती आचार्य श्री पालिंगर शास्त्री आपली रजा घ्या. दंडवत. प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां ज्ञानविसन्धाय फलं यज्ञतपक्रिया दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थिति सदितचोच्यते कर्मणैव तदेति कृष्णावदेकास्मिन् कार्यसत्ता महेश्वर